रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना आपल्या हातून काही चुका होतात. कधी कधी आपण जास्तीचं खरं बोलतो आणि तेच खरं बोलणं आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करून टाकतं. माणसं मनातून ओळखणं हे खूप अवघड असतं. ज्याला आपण सगळं मानतो, मनातलं मानतो, तेच सगळ्यापासून दूर करतं. दोस्तानो, असं म्हणतात की सहनशक्ती असली की नातं टिकतं. पण दोस्तानो, खरं तर जास्तीची सहनशक्ती ही केलेली तडजोड सुद्धा मोडीत काढत असते. एखाद्यासाठी जगावं नक्कीच, पण त्यानं सुद्धा आपल्याला पाहावं नक्की. आज सगळीकडे सारखंच सुरू आहे. मन जपणारं एकटं, तर पर्याय शोधणारं हे माणसांच्या गर्दीत आहे. दोस्तानो, वाईट कोणाला बोलता आता. जे होतं त्याला जबाबदार आपण सुद्धा तेवढंच असतोय. हे आपण समजून जगायचंय. तेव्हाच होणारा त्रास हा थोडा का होईना कमी होत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. माणूस म्हणूनच मरणार आहोत. माणुसकीशिवाय दुसरं काहीच मोठं नसतं. स्वतःमध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे. मग तो बदल आपल्यासाठी कितीही त्रासदायक असला तरी तो करता आला पाहिजे. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तेच माणसं आपली असतात. माणसाला माणसाजवळ आणणं हीच खरी समाजसेवा असते आणि हीच खरी प्रगती असते. आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म असतो. बायको नवऱ्यासाठी आपलं सगळं जग सोडून येते, पण नवरा तिच्यासाठी स्वतःची एक सवय सुद्धा नाही बदलत. कोणाच्याही मागं धावू नका. तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. नाती आणि बर्फाचे गोळे हे एकसारखेच असतात. ज्यांना बनवणं सोपं असतं, पण टिकवणं खूप अवघड असतं. ज्याला सगळं सहज मिळत असतं त्याला त्या गोष्टीची जाणीव नसते किंवा ती गोष्ट जपता येत नसते. परंतु ज्याला जाणीव आणि जपणं हे दोन्ही जमत असतं, त्याला काहीच मिळत नाही. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तेव्हाच टिकत असतं. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी खूप उशिरा मिळतात, पण जेव्हा मिळतात तेव्हा आपली आवड संपून गेलेली असते. सर्वात जवळची माणसं ही जास्त तरेवाईकपणे वागतात. त्यांचं आपण मुळीच मनाला लावून घ्यायचं नसतं. परक्या माणसांकडून कशाची अपेक्षा करायची नसते. याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळावा हा त्यांचा सद हेतू असतोय. एकदा का हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख हे निर्माणच होत नसतं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक, त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं, ते वेळेच्या आधी हवं असतं. आई वडील बाहेर जात आहेत असं म्हटल्यावर
ज्या घरातली मुलं हिरमुसली होतात तिथं प्रेमाचं राज्य असतं, आणि ज्या घरात मुलं आई वडील बाहेर जाताना त्यांच्या न कळत एकमेकांना टाळ्या देतात ते राज्य धाक दडपशाहीच्या आधारानं चाललंय असं समजावं. माणूस निराळा वागतोय, बिघडलाय, तो कामातून गेलाय असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नसतो एवढाच असतो. मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडत नसतं. वापरायचं किती ते आपल्यावर असतं. आयुष्याची चव ही ज्याची त्यानं सांभाळायची असते. जवळच्या व्यक्तीनं खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरापणा शोधायला लागतो. आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका. एकदा हात ओढून बघा, तो पुढे जाईल, पण कदाचित तुम्हालाही 4 पावलं पुढे घेऊन जाईल. कोणावर अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा तुम्ही काय कराल? म्हणून स्वतःहून शिका ती गोष्ट. चुकलात तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी करू शकता हे तुम्हाला समजेल. जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. क्षमा हा शब्द जरी लहान असला तरी क्षमा करायला पण मन मोठं असावं लागतं. दुःख हा शब्द जरी लहान असला तरी पचवायला मन मोठं असावं लागतं. चूक हा शब्द जरी लहान असला तरी मान्य करायला मन मोठं असावं लागतं. आधार हा शब्द लहान असला तरी द्यायला मन मोठं असावं लागतं. आणि सुख हा शब्द जरी लहान असला तरी सुख वाटायला मन मोठं असावं लागतं. दिवसातून एकदा तरी त्या व्यक्तीसोबत नक्की बोला जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो. नाविन्याचं किती आकर्षण वाटलं तरी जुनं विसरायचं नसतं.